तर नमस्कार मित्रांनो, नमस्कार. स्वागत आहे तुमचं आपल्या ब्लॉगमध्ये. आणि आपला नवरदेव आपल्यासोबत आहे. तर आपण आजपासून तयारी सुरू झाली आहे आपल्या लग्नाची तयारी वगैरे. तर विचारूया नवरदेवाला कसं वाटतंय. खूप भारी वाटतंय. खूप भारी वाटतंय. बिचारा आपला नवरदेव स्वतःच खूप कामं करतोय घरातली वगैरे. ती मी क्लिप थोडी काढली, ती मला पाठवेन. आणि ताई काय म्हणतात आहे, कसं वाटतं. अरे कोण नाही बघणार, अरे कोण नाही बघणार, बोल काय पण बोल. कसं वाटतंय दादाचं लग्न आहे आपलं. बाई ताई लाजतंय. अरे बाई नाही बने तुम्ही. अरे चल आपण बाहेर दाखवूया. आपण तेव्हा खिडकी बंद कर. मी बोलतोय ते बघ. हे बघ, हे काय ठेवलं, हे काय ठेवलं, हे काय काय रेग धरतात यांनाच माहित नाही. तर मित्रांनो, आता आपण जाऊया आपल्या गावच्या वाडीतल्या गावकऱ्यांकडे. त्यांना विचारूया लग्नाची प्रथा वगैरे काय कसं लग्नाबद्दल काय म्हणाल, या तयारीबद्दल वगैरे. तयारी आता ही चालली बाबा. हो नवतरुण सगळे कसं तोरण बांधतो, कोण काय वर खाली करतो, कोण पडदे बांधतो. हे इकडे आहेत, हे मुंबईवाले आलेले आहे, हे बघतात आहे. अरे तुम्हाला काय वाटतं गावी केलं. मला काय वाटतंय, काय आता थोडी असते ना आम्हाला, तर जरा बरं आलं. त्याच्यापेक्षा आजच असली असते बरं आला असता. आज पाहू दे बघा. 57 वर्षाची बघा. तिचं काही केस पिकले आणि मग तुमचं कसं पिकलंय. आमचं आता झालं पाहिजे. काय झालं पाहिजे असं नाही बोलायचं. हे मुंबईला राहून पिकलंय, लवकर पिकतंय. गावी बरोबर एकदम कंपनी जास्ती, उष्णता जास्ती. इकडे गावाला कसं चांगलं ओरिजिनल मिळतं, पाणी चांगलं मिळतं, हवामान चांगलं मिळतं. ते तर आहे. म्हणून इकडे गावाला चांगली बरं ही आहे. तरी तुम्हाला आता दाखवतो गावचं सलून काय असतं. हा पाठी हा हा तुम्ही गावचं सलून म्हणजे पप्पा बघा हिरो एकदम. तर मित्रांनो, आता गावच्या ब्लॉगमध्ये किंवा कुठेही भाऊ आपल्यासोबत असेल तेव्हा हा आमच्या दोघांचा ब्लॉग असतो. तर कधी मी तर कधी भाऊ बोलत. तर तुम्हाला जर असं वाटलं की हा काय बोलतोय, तर आपला भाऊ आहे. मी काय तो काय एकच आहे. ठीक आहे. आता मग मी काय बोलतो तुम्हाला, मी दाखवतो एक कबीर सिंग मधली प्रीती. गावची प्रीती काहीच गावचं कबीर सिंग. गावचं कबीर सिंग म्हणजे बोलतात नाही प्रीती प्रीती सिक्का. इकडे बघ. चल हे भडकली बाई, हे भडकली. मी आता बोलतो मम्मीला व्हिडिओ जोरात बोल जरा रे, नॉर्मल. मलाच म्हणू लागला आई वटेवर हातरून घाली. अरे काय माहित आहे तुम्हाला काय बोलायचंय. बोलतो काय काय युट्यूबला बघणार सगळे. काय बोलू काय बोलू काय काय बाबा तू बरा आहे ना. बरं तुम्ही बरं आहे ना. अरे काकी कशाने आलात, बस की ट्रेनने आलात. कोणत्या ट्रेनने आलात. रिझर्वेशन होती तुमची. अच्छा अरे मला वाटलं त्या बोलल्या माईक आहे. काय बोलते, मला वाटलं बॅटरी आहे. नाही त्या बोलल्या माईक आहे. काय बोल लांब नाही मला दिसत नाही. जवळ घालून. तर मित्रांनो, काल आपण आजीला भेटलो नाही. आणि आजीचा कोकणातला जो ब्लॉग मी टाकला होता त्यात आजी खूप व्हायरल झालेत. आजी म्हणत होती कोण ऐकणार नाही माझं, आणि बऱ्याच जणांनी ऐकलं ना. बघ तू बोलत होती ना माझं ऐकतील. तर आता बऱ्याच जणांनी 500 लोकांनी ऐकलं. सगळे विचारत होते आजी चांगली आहे, मस्त आहे. मग काय. आणि आता आजी म्हणते पूर्ण दुनियेला दाखवलंस. मग पूर्ण दुनियेने ऐकलं तुझं. बघ काय म्हणते. काय तुझे बाम बिम संपले. मम्मीने आणला ना. तर कसं वाटलं आजी. तू बघितलंस आम्हाला यूट्यूबला बघितलं, तू सगळ्यांनी बघितलं ते बघितलंस. आता आजी ते काय म्हणतच नाही. तर मित्रांनो, आता आपण आलो आहे वधूच्या लग्न मंडपाच्या इथे. वधूच्या घरी जर काय अडचण असेल तर आपण कोकणात म्हणजे मुलगी उचली आणतात मुलाकडे. आणि हे आमचं एक घर सोडून, याच्या मागे आमचं घर आहे. हे एक घर सोडून इथे प्रशांत दादाच्या घरी आम्ही तिचं मंडप बांधलं आणि इथे तोरण बांधायचं काम चालू आहे. आणि मित्रांनो, हे रेग धड्याची
विधी सुरू झाले. रेख धरणं म्हणजे तुम्हाला तर कळेल काय आहे. भाऊ आपला टोकणा आहे. टोकणाला बाई खूप खुश असतं. दुसऱ्यांदा टोकणा बनला आहे. या उन्हात अजून आई बिना चप्पलचे कसे चालते. चटकी नाही लागत आहे. लागले कसं वाटतं टोकणा म्हणून. छान. दुसऱ्यांदा बनतो त्यामुळे त्याला काय बोर होत नाही. त्याला मजाच येते. त्याला माहिती आहे काय काम नाही करायचं आहे. फक्त टोकणा आहे तर कुठे जाऊन खायचं आहे आणि फक्त मजा करायची. बनायचं आणि मागे मागे फिरायचं. तर मित्रांनो याला म्हणतात रेख काढण्याची विधी. नवर मुलाची मिशी दाढी करायची असते आणि पूर्ण काढत नाही पण ही विधी आहे, शास्त्र आहे म्हणून हे असं थोडं सेट किंवा थोडं काढावी लागते. ठीक आहे रे, ठीक आहे. तर गाईज आजची विधी संपलेली आहे आणि एक माहिती द्यायची राहिली तुम्हाला. दामन दिवा तुम्हाला कोणाला माहिती दामन असेल दिवा प्रत्येक लग्नाच्या मंडपामध्ये दामन दिवा आणि मुहूर्तमेढ हे असतेच असते. तर आता रेख धरणं, तोरण बांधणं आणि धामण दिवा आणि मुहूर्तमेढ हा कार्यक्रम आज झालेला आहे पूर्ण. उर्वरित कार्यक्रम आता उद्यापासून सुरू होईल. आपल्या गोंदबारे घराण्यामधून निलेश भाऊ यांच्या लग्नाचा समारंभ जोरात थाटात चालू आहे. आजचा दुसरा दिवस. उद्या साखरपुडा, देवकं ठेवणं आणि रात्री हळदी आणि मंगळवारी 5 तारखेला शुभविवाह लग्न कट करून अमयदान ड्रोन घेतलाय. पाहू शकता तुम्ही. आणि आम्ही चिमणी उडवतो इलेक्ट्रिक चिमणी. बघूया भाई कसं होतं. कोणाला काही घंटा समजत नाही पण पुस्तक तर चायनामध्ये लिहिलंय. हे पण नाही बघ, हे दाखव हे काय समजत नाही. चायनामध्ये आहे. तुम्हाला काय समजत इन्स्ट्रक्शन चायनामध्ये भाई. तरी पण सौरभदा वाचतोय, ट्रेनिंग घेतोय आता. काय सौरभदा चालवतोय. पकडा भारी वाटतंय रे. आलं पाहिजे एकदम. 4-5 घ्यायचे. घे सौरभदा शिकलाय आता शिकलाय. आता नवीन घेते. पहिला अटेम्प्ट होता माझा, चांगला होता. आता आज रात्री पण शिकलो पाहिजे. आपल्या लग्नाला एकदम मस्त शॉर्ट्स आले पाहिजे. हल्दीला धमाल आहे. हळदीला तर धमाल आहे. पण भावा एक चूक, डायरेक्ट सावधान इंडिया. बघा याच्यात जमलं नाही. मस्त वाटेल. पुढे तिकडे त्याचा फेस, त्याचा फ्रंट तुला समजला पाहिजे. फ्रंट कोणता असं वरती कर. याचा धर जा. नाही वरती येणार भाई. असं गोल फिरत की कॅमेरा. हा सौरभदा मुलगा पाहिजे भाई. झालं नाही पाहिजे. सौरभदा गार्ड आहे. Z+ सिक्युरिटी आणि ऊन लागतंय. आता क्रिकेटचा हे झालंय. भावाला बोलायचं. बोल, बघू नको बोल. हॅलो काय हॅलो कितवीत आहे? आय तर मित्रांनो मी आता झोपून उठलोय आणि झोपून उठल्यावर बघतो तर काय हे बघा, घरात सारवण करून रांगोळी वगैरे काढली आहे आणि मी मिस नाही केलं बट तरी तुम्हाला दाखवतो आहे बघा. मम्मी सारवतोय अजून इथे. आणि हे का सारवतं तुम्हाला माहीत असेल. जर माहीत असेल तुम्हाला दाखवतो इकडे. हे आपलं किचन सारवून झालं आहे आणि ताई इथे आता चूल वगैरे सारवून ते संपत आलं आहे. बाहेर अंगणात वगैरे पण सारवलं आहे. आणि याची
गोष्ट म्हणजे तुम्हाला माहीत असेल कोकणात किंवा गावी आपल्या कोणतं पण शुभकार्य असेल तर आपण घर सारवतो आणि ही आपली खूप जुनी परंपरा आहे. खूप वर्षापासून आपण करतो आहे. याने आपल्या घराला एक वेगळाच सुगंध येतो आणि एक वेगळा पवित्र स्पर्श मिळतो घराला आपल्या, आणि हे चांगलं असतं. आपल्या पिंटापाचं 5 तारखेला लग्न आहे म्हणून सगळे सारवतात आहे आणि पडदे आणि लावले नाही. तर भाऊ रात्रीचे वाजलेत 9 आणि भाऊ आपला एक केळवण करून आला आहे आणि अजून 2 ठिकाणी जायचं आहे भावाचं. उद्या साखरपुडा आहे आणि अजून केळवणच चालू आहे. 15 दिवस झाले. रेकॉर्ड झाला भाई. मी पहिल्यांदा एवढं बघतोय कोण एवढं केळवण करते. भाऊ खूप मुंबईला 4. हां इकडे आता किती मी असताना किती केले माहिती का? आता काल 2 केले, आता आज 1 झाला, आता अजून 2 बाकी. भाऊ टोकण्याची पण मजा आहे नवरदेवासोबत. भावाला एकदम चांगलं खायला प्यायला वगैरे मिळतं. हा आणि ते गाईज आपली इथे उद्याची तयारी चालू आहे. हे सगळं शिवून झालं आहे. आता काय नेम प्लेट आणायची बाकी आहे. निलेश दादाची हळद. भाऊ खूप काम करते आपलं. भाऊनी बघा काय केलं, काय केलं? तुळस रंगवले. अरे मारला तू डबल हात मारला याच्यावर. मस्त वाटते रे आता, मस्त वाटतं. हा गाईज हे बघा तुळस रंग मारला मी. हे काय बांधलंय आपण? पहिल्यांदा लग्न होतंय. नाही आम्हाला पण माहित नाही. मस्त दिसते बघा. हे काय आपला भाऊ टोकना खाऊन पिऊन आलाय, केळवण करून आलाय. कसं वाटतंय भाऊ? धोका दिला भाऊ मला. धोका दिला? काय झालं? मला काय बोलले माहिती आहे काय, मला 4-5 दिवसापासून नॉनव्हेज खायचं मन झालंय. हां हे लोक बोलले केळवणला नॉनव्हेज आहे हां. आणि नॉनव्हेजच नव्हतं. काय खाल्लंस? बटाट्याची भाजी, पुरी आणि दाजी आपणकडे एक चांगलं होतं. काय होतं माहिती आहे काय, पुरणपोळी होती ना. हे मस्त वाटतंय रे. कानातलं. अरे हा काढलं नाही काय, ते त्यांनी तसंच लावलं. फुल आहे ते. तर मित्रांनो हा होता आजचा व्लॉग. आय होप तुम्हाला आवडला असेल आणि जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्राला भावाला ज्याचं कोणाचं लग्न आहे त्याला टॅग करा आणि पुढच्या व्लॉगसाठी स्टिक राहा काय, स्टिक राहा. तोपर्यंत शुभरात्री. बाय बाय. भावांनो बाय बाय करा. गुड नाईट करा. गुड नाईट. चला बाय.